चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खजूरच्या वड्या खाऊ घालते। मित्रांनो, आता थंडी सुरू होणार आहे, तर हे लाडू चवीला चांगले असतात, परंतु आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात। खजूरच्या वड्या लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत हाड मजबूत करण्यासाठी आणि तब्येतीसाठी सुद्धा खूप फायदेमंद ठरतात। ह्या वड्या घरच्या घरी बनवणं सहजच शक्य आहे आणि ह्या वड्या एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत टिकून राहू शकतात। खजूरच्या वड्या बनवण्यासाठी आपण सामग्री घेणार आहोत। अर्धा किलो खजूर, 2 चमचे तूप, 2 चमचे बदाम, 10 ते 12 अंजीर, 50 ग्राम काजू, 100 ग्राम पिस्ता, 50 ग्राम अक्रोड। आता आपण खजूर मिक्सरमधून काढण्याआधी त्याचे तुकडे करून घेणार आहोत। तुकडे केल्यामुळे खजूर मिक्सरला चिटकत नाही। खजूरचे तुकडे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत। मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर चांगला बारीक होत नाही। आता आपला खजूर चांगला बारीक झालेला आहे। खजूरच्या भांड्यामध्ये अंजीर सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे। आपला अंजीर चांगला बारीक झालेला आहे। चाकूने किंवा अडकित्याने बदामाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। बदामासारखेच आता आपण पिस्त्याचे पण बारीक तुकडे करून घेणार। काजूचे सुद्धा एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। तसेच आपण सर्व सुक्या मेवाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। आता आपण सर्व सुका मेवा भाजण्यासाठी 2 चमचे तूप घेणार आहोत। तुपामध्येच आपण सर्व सुका मेवा टाकून घ्यायचा आहे। तुपामध्ये सर्व सुकामेवा एकजीव करून घ्यायचा आहे। पूर्ण सुकामेवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सुकामेवा भाजताना एकदम बारीक गॅस करून भाजून घ्यायचा आहे। सुकामेवा जास्त काळसर होऊ द्यायचा नाही, नाहीतर वडी कडवट लागते। मेवाला लालसर रंग आलेला आहे। आता दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत। खजूर आणि अंजीर भाजण्यासाठी 2 चमचे तूप घ्यायचे आहे। थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण खजूर आणि अंजीर टाकणार आहोत। खजूर आणि अंजीर तुपामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। खजूर चिकट असल्यामुळे त्याला चांगले एक मोकळं करून घ्यायचं आहे। टोपल्यातलं तूप खजूर आणि अंजीरच्या मध्ये उतरण्यापर्यंत आपण गरम करणार आहोत। भांड्याला लागलेलं तूप आपण खजूर आणि अंजीरला पुसून घ्यायचं आहे। पोळपाटावर अशी पन्नी आथरून खजूर आणि अंजीरचा उंडा त्यावर असा पोळीसारखा पसरून घ्यायचा। खजूर आणि अंजीरच्या उंड्याला पोळीसारखा लाटण्यानं असा आकार द्यायचा आहे। पोळी लाटताना थोडी जाडसर ठेवायची आहे। पोळी लाटताना आपण पोळपाटावर न लाटता मोठ्या ताटावर लाटायची आहे। पोळपाटावर लाटल्यानंतर पोळीचे काठ बाहेर जातात। सुक्या मेव्याचे तुकडे पोळीवर असे बारीक बारीक पसरून घ्यायचे आहे।
चे तुकडे एकदम बाहेर बारीक बारीक ठेवायचे, नाहीतर ते वड्याच्या बाहेर निघतात. तुकडे आथरल्यानंतर आपण पोळीचा बारीक रोल करून घ्यायचा आहे. लाटायच्या अगोदर पन्नीला थोडं तूप लावून घ्यायचं आहे, मग ती पोळी चिटकत नाही. पोळीचा रोल करताना त्याला थोडा दाब द्यायचा आहे, म्हणजे तो सुकामेवा चिटकून राहतो. पोळीचा रोल हळूवार तयार करायचा आहे, नाहीतर त्याला चिरा पडतात. आता आपल्या पोळीचा रोल पूर्णपणे तयार आहे. पोळीचा रोल तयार झाल्यानंतर पोळीला हळूवारपणे दाब द्यायचा आहे, म्हणजे पोळी तुटणार नाही. आपण रोलचे तुकडे करून घ्यायचे आहे. तुकडे करताना चाकूच्या विरुद्ध भागाचा उपयोग करायचा. रोल चाकूला चिटकत नाही. रोलचे तुकडे झाल्यानंतर तळ हाताने रोलला दाबून घ्यायचा आहे, त्यामुळे रोल मधला सुकामेवा बाहेर येत नाही. बाळांनो, आपल्या वड्या बनवून तयार आहेत. त्याला तुम्ही बदाम काजून सजवू शकता. खजूरच्या वड्या कोणत्याही कार्यक्रमाला. तर मित्रांनो, तुमच्या खजूरच्या वड्या कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला खजूरच्या वड्या आवडल्या असतील तर लाईक करा.